नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक असा आहे. नक्की काय होणार आहे, कशा पद्धतीने इथे शौर्य आणि ऊर्जा लग्नबंधनामध्ये अडकणार आहेत, त्यामध्ये किती अडचणी येणार आहेत. कारण कितीही झालं तरी दिव्या सख्खी बहीण असून ती ऊर्जावर किती जळते आणि ऊर्जाच्या बाबतीत काय काय करू शकते हे सगळं आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण या सगळ्याला अगदी पुरून उरत शौर्य आणि ऊर्जा यांचं लग्न कशा पद्धतीने होणार ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे पूर्वा आणि ऊर्जा दोघीही बोलत असतात. तेव्हा पूर्वा म्हणत असते की माझ्या मनूने माझ्यासाठी आणलेली साडी आहे, मी नक्की ती साडी नेसणार आहे उद्या तिच्या लग्नामध्ये, असं पूर्वा सांगत असते. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की हो, कारण मी ना खूप दिवस प्रयत्न करत होते, पण फायनली आज तो दिवस आला आणि मी तुझ्यासाठी काहीतरी घेतलेलं आहे, असं ऊर्जा पूर्वाला सांगते. ऊर्जाला पूर्वा म्हणते की आणखी एक गोष्ट, मी तुला मगाशी म्हटलं त्याचा राग नाही ना आला तुला? कारण पूर्वाने एक निर्णय घेतलेला असतो की जोपर्यंत जहागीरदार कुटुंब ऊर्जाला स्वीकारणार नाही तोपर्यंत ती ऊर्जाला त्या घरामध्ये पाठवणार नाही. याच निर्णयाने हर्षवर्धनचा डाव उधळला जाणार असतो. कारण ऊर्जाचं लग्न झालं की 10 दिवसात तिला घराच्या बाहेर काढण्याचा डाव त्याने आखलेला असतो. पण खरं तर हा निर्णय ऊर्जाच्या केसच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचा असतो आणि तो निर्णय पूर्वाने घेतलेला असतो. तेव्हा ऊर्जा म्हणते की आई काळजी करू नको, या लग्नाला होकार दिला तो सुद्धा मी तुझ्या संमतीने दिलेला आहे, त्यामुळं तू अजिबात काळजी करू नको आणि कसलाही विचार करू नकोस की मला या गोष्टीचं वाईट वगैरे वाटेल, असं ऊर्जा सांगते. तेव्हा मात्र पूर्वा म्हणत असते की बर. तेव्हा ऊर्जा म्हणते की जोपर्यंत तुझं म्हणणं आहे ना, जोपर्यंत त्या घरातली लोक हर्षवर्धन जहागीरदार मला स्वीकारणार नाही तोपर्यंत मी त्या घरात जायचं नाही. यावरती आता फायनल निर्णय झालेला असतो आणि ऊर्जाने सुद्धा आईचा हा निर्णय मान्य केलेला असतो आणि या सगळ्या गोष्टींसाठी ती सुद्धा मनापासून तयार झालेली असते. खरं तर यामुळं ऊर्जा आणि पूर्वा या दोघींचं जे नातं आहे ते आपल्या लक्षात येत आहे. काहीही झालं तरीही त्या दोघी जणी एकमेकींसाठी काही करू शकतात हे लक्षात येत आहे. त्याचबरोबर इकडे आता पाहायला मिळतं की दिग्विजय शिर्के हा हर्षवर्धनकडे आलेला असतो आणि हर्षवर्धनकडे येऊन त्याचा एक वेगळाच गोंधळ सुरू झालेला असतो. त्याचं असं म्हणणं असतं की हे काय चाललंय, काय तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवलंय? शौर्य त्या ऊर्जा शिंदे बरोबर लग्न करतोय आणि ही गोष्ट आम्हाला माहित नाहीये, सांगितलं नाहीये तुम्ही? तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की ते लग्न नाहीये. तेव्हा दिग्विजय म्हणत असतो की लग्न नाहीये म्हणजे काय? नाही, अर्थ काय या सगळ्याचा? तुम्हाला असं वाटत असेल की हे लग्न नाहीये, पण लग्न तर होतंयच ना, कसं काय तुम्ही असं म्हणू शकता की हे लग्न नाहीये? तेव्हा मात्र हर्षवर्धन म्हणत असतो की हो, त्यांनी लग्न करायचं ठरवलेलं आहे, पण माझी त्या लग्नाला परवानगी नाही, असं स्पष्टपणे हर्षवर्धन आता सांगत असतो. तेव्हा मात्र दिग्विजय म्हणत असतो की ती चाळ माझी, त्या चाळीत जाणारं पाणी माझं, तो हॉल माझा, त्यांनी तो लग्नासाठी हॉल बुक केला म्हणून मला कळलेलं आहे की ते लग्न आज तिथे होतंय, नाहीतर तुम्ही कोणीही माझ्या बरोबर ती गोष्ट शेअर केलेली नाही, असं म्हणत आता हर्षवर्धनला दिग्विजय जाब विचारत असतो. त्याच वेळी बाहेर प्रभाकर उभा असतो आणि प्रभाकरच्या कानावरती हे सगळे शब्द पडत असतात. हर्षवर्धन म्हणत असतो की हा खेळ फक्त 10 दिवसांचा आहे, या लग्नाला माझी परवानगी नाहीये, हे लग्न 10 दिवसांपेक्षा जास्त टिकणार नाहीये. एकतर डॉक्टरांनी मला सांगितलेलं आहे की माझ्या मुलाची तब्येत ठीक नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊर्जा शिंदे ही आपली अपोजिटला वकील आहे आणि केस खूप महत्वाची आहे, त्यासाठी सध्या मी या लग्नाला परवानगी देतोय, पण हे लग्न टिकणार नाही एवढी गॅरंटी मी तुम्हाला देतो. 10 दिवस फक्त हे लग्न असणार आहे, एकदा का केस संपली की हे लग्न संपणार आहे, अशा पद्धतीने बोलणं सुरू झालेलं असतं. आणि या गोष्टीचा प्रभाकरला मात्र खूप राग आलेला असतो. त्याला कळलेलं असतं की या सगळ्या मागे या दोघांचा काय डाव आहे आणि म्हणूनच प्रभाकरला खूप राग येतो. इकडे शौर्य तयार झालेला असतो. शौर्य आणि आजी दोघंही तयार होऊन निघालेले असतात. शौर्य त्याच्या डॅडकडे येतो आणि त्याचबरोबर विजया, घरातले बाकीचे सगळे सुद्धा तिथं बसलेले असतात. आणि मग शौर्य तिथं आलेला असतो आणि म्हणत असतो की डॅड प्लीज चला ना, तुम्ही माझ्यासाठी चला. पण हर्षवर्धन त्याला म्हणतो की थांब ना, माझ्यासाठी थांब, नको जाऊस तू या लग्नासाठी, नकार दे या लग्नाला. तेव्हा शौर्य म्हणतो की डॅड, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. हर्षवर्धन म्हणतो की माझंही तुझ्यावरती खूप प्रेम आहे.
एवढासा होता रे, तेव्हापासून मी तुझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि फक्त प्रेमच केलेलं आहे बरं का. कारण मी फक्त आणि फक्त तुझाच विचार करत होतो आणि तुझ्यासाठीच आजपर्यंत या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं हर्षवर्धन सांगत असतो. तेव्हा मात्र सगळेजण तिथं असतात. तेव्हा तो आईकडे येतो आणि आईला म्हणत असतो की आई, तूच म्हणाली होती ना ती मुलगी खूप छान आहे, खूप चांगली आहे, मग आता काय प्रॉब्लेम आहे? आता का तू तयार होत नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी? प्लीज आई तू चल ना. असं म्हणत शौर्य आईकडे आलेला असतो आणि तो आईला सुद्धा म्हणत असतो की चल, पण ती म्हणत असते की मी तुझं लग्न तर अर्पिताशी ठरवलं होतं आणि तू जर अर्पिता सोबत लग्नाला तयार असतील तर मी तुझं लग्न धूमधडाक्यात लावून देईल, काहीच प्रॉब्लेम नाहीये असं ती सांगत असते. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही मॉम, कसं आहे माहितीये का, माझं ऊर्जावरती प्रेम आहे आणि मला ऊर्जा सोबतच लग्न करायचं आहे, एवढं ठणकावून तो सांगत असतो. पण यांना मात्र कोणालाच ऐकायचं नसतं, कारण त्यांच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आत्ता शौर्याचं लग्न थांबवायचं आहे, कसंही करून शौर्याचं लग्न थांबलं पाहिजे, याच गोष्टींचा विचार चाललेला असतो. आता शौर्य, आजी तिथं असते, आजी म्हणत असते की शौर्य चल उशीर होतोय. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की जा, तुला उशीर होतोय. असं म्हणत हर्षवर्धन शौर्याला जायला सांगतो. पण आता ही सगळी गँग एकत्र जमलेली आहे. हळद तर लागली, पण लग्नाला कसं जायचं? आदित्य त्याचबरोबर तीर्था सगळेजण, आपण मागच्या दाराने जाऊया का? तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की काय करायचं आणि कसं जायचं, हे विचारही करत असतात. पण त्यांच्या डोक्यातले विचार थांबलेले असतात. त्यांना कळत नसतं की कशा पद्धतीने निर्णय घ्यायचा आहे आणि काय करायचं. म्हणून तेवढ्यातच तिथे प्रभाकर येतो. तो छान तयार होऊन आलेला असतो, शेरवानी वगैरे घातलेली असते. तेव्हा हे सगळेजण म्हणतात, अरे काका तू कुठं चाललाय, काय चाललंय हे सगळं? तेव्हा तो सांगू लागतो की मी शौर्याच्या लग्नाला चाललोय, तुम्ही येणार नाहीये का माझ्यासोबत त्या लग्नाला? चला आपण जाऊया एकत्र त्या लग्नाला, असं तो सांगत असतो. सगळेजण का म्हणत असतात पण डॅड. तेव्हा तो म्हणतो की बघूया. आणि तेवढ्यातच हर्षवर्धन तिथे येतो आणि हर्षवर्धन म्हणतो, काय चाललंय प्रभाकर, तुला माझा निर्णय माहित नाहीये का? जर त्या लग्नाला कोण गेलं तर काय होणार आहे? तेव्हा प्रभाकर म्हणतो की हो मला माहित नाही, म्हणून तर मी चाललोय, कारण तुम्हाला बघवत नाहीये की शौर्याचं सुख कशात आहे, आनंद कशात आहे. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की म्हणजे तुला काय म्हणायचंय, शौर्याचं सुख फक्त त्या गोष्टीमध्ये आहे, म्हणून तर तू आणि तुझी आई त्याला सपोर्ट करत आहात का? तर तुम्हाला शौर्याचं चांगलं झालेलं बघवतच नाहीये आणि म्हणून तुम्ही हा निर्णय घेताय आणि माझ्या विरोधात जाऊन या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र प्रभाकर म्हणतो की दादा काय बोलताय तुम्ही, अहो हे चुकीचं आहे सगळं, असं काही करत नाहीये. तेव्हा मात्र हर्षवर्धन चिडलेला असतो आणि तो म्हणतो की मला माहितीये, कारण तुला आणि तुझ्या आईला या घराशी काही देणं घेणंच नाहीये आणि असणार तरी कसं ना, कारण सावध राहात तुम्ही, या घराचे सावध राहात, कारण तुम्हाला या घराशी कसलंही देणं घेणं नाहीये. तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करता. त्यामुळं शौर्याबद्दल काही वाटण्याबद्दल माझ्या मनात काही शंकाच नाहीये, कारण तुम्हाला त्याचं चांगलं व्हावं असं कधी वाटणारच नाही. एवढ्या चुकीच्या पद्धतीने हर्षवर्धन आरोप करत असतो, वाटेल ते शब्द बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे प्रभाकर म्हणत असतो, अहो दादा काय बोलताय तुम्ही, चुकीच्या पद्धतीने बोलताय, हे सगळं सगळं चुकीचं आहे. पण हर्षवर्धन ऐकायलाच तयार नसतो. त्याने हट्ट लपेटलेला असतो आणि तो वाटेल ते आरोप करून या दोघांनाही सगळ्यांना दुखवत असतो. तेवढ्यात शैलजा तिथे येते आणि ती म्हणू लागते, अहो काय चाललंय हे सगळं, भाऊजी काय बोलताय तुम्ही? तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो, जे बरोबर आहे तेच बोलतोय, कारण तुम्हाला कोणालाच माझ्या मुलाची काळजी वाटणार नाहीये, ही गोष्ट माझ्या लक्षात यायला पाहिजे होती आणि तुम्ही त्याच पद्धतीने वागत आहात. असं म्हणत हर्षवर्धनने वाटेल ते आरोप केलेले असतात. तेव्हा आदित्य म्हणत असतो की डॅड काय बोलताय तुम्ही? तीर्थ, आदित्य सगळ्यांनाच वाईट वाटत असतं. तेव्हा मात्र प्रभाकर म्हणत असतो की म्हणजे आम्हाला काळजी नाहीये का? तर आता ती मुलगी तुझ्या विरोधात वकील आहे, तुझ्या विरोधात लढते, म्हणून तुला प्रॉब्लेम आहे. तुझ्यासाठी शौर्य महत्वाचा नाहीये ना, शौर्याचं सुख महत्वाचं नाहीये आणि आम्ही त्याच्या सुखाचा विचार करतोय, तर प्रॉब्लेम काय आहे? आणि वहिनी तूच बोलली होती ना ती मुलगी चांगली आहे, मग आता काय प्रॉब्लेम झालेला आहे? तुम्हाला तर आधी ती मुलगी चांगली वाटत होती, मग आता काय इश्यू होतोय? असं सगळं प्रभाकर विचारत असतो. तेव्हा मात्र आता प्रभाकरला कडक शब्दात हर्षवर्धन सांगतो की नाही, काही झालं तरीही आता मला कळलेलं आहे, तुम्ही शेवटी सावत्र आहात आणि सावत्रच राहणार आहात. तेव्हा प्रभाकर म्हणतो, बाद झालं,
आतापर्यंत खूप ऐकून घेतलेलं आहे. आता मी निर्णय घेतलेला आहे की मी आत्ता निर्णय घेतोय आणि तो म्हणजेच की काहीही झालं तरीही मी आता जागीरदार असोसिएट सोडत आहे. मला काहीही देणं घेणं नाहीये कुठल्याच गोष्टींशी. तेव्हा मात्र शैलजा म्हणत असते, बाद झालं. आदित्यला ती म्हणत असते, बोलल्या का? वहिनी पण इथंच आहेत ना? बोलल्या ना? भाऊजी विचार करा, आजपर्यंत आम्ही सगळ्यांच्या भल्याचा विचार केलाय. प्रभाकरचंही तेच म्हणणं असतं की ही मुलं माझी आहेत म्हणून मी त्यांना बघितलेलं आहे, त्यांच्याकडे त्यांना सांभाळलेलं आहे. मी कधीच तुझी मुलं माझी मुलं असा विचार केलेला नाही. आणि खरंच प्रभाकर खूप चांगल्या पद्धतीने मुलांशी बोलत असतो, वागत असतो. आणि हर्षवर्धन मात्र कपटी असतो हे प्रभाकरला चांगलंच माहिती आहे. प्रभाकर हा सत्यावर चालणार आहे, सत्याच्या बाजूने लढणार आहे आणि आज हर्षवर्धन या सगळ्यामध्ये अडकलेला आहे. तेव्हा मात्र आता इकडे खूपच मज्जा आलेली असते आणि इकडे मज्जा येते ती म्हणजे दिव्याला. दिव्या म्हणते, खरंच वाटलंच नव्हतं एवढा भारी ड्रामा होईल. पण ती म्हणते, आता लग्न कोण थांबवणार? कारण हर्षवर्धन तर ते लग्न थांबवायला तयार नाहीये. तो म्हणत असतो की मला माहिती आहे लग्न सोडून शौर्य माघारी येणार आणि तो नक्की माघारी येणार आहे एवढी त्याला खात्री असते. इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघंही लग्नात आलेले आहे. दोघांनी खूप सुंदर असा पेहराव केलाय, मराठमोळा लुक केलेला आहे. इकडून शौर्याच्या बाजूने आजी आलेली आहे, ऊर्जाच्या बाजूने अख्खी चाळ आहे, सगळं कुटुंब तिच्या बरोबर आहे आणि शौर्याला घेऊन आजी आलेली असते. शौर्य घरातून निघताना रडलेला सुद्धा असतो. पण आता लग्न मंडपात आल्यावर जेव्हा तो ऊर्जाला पाहतो तेव्हा मात्र त्याला खूप आनंद झालेला असतो. फायनली या सगळ्या गोष्टी आता एकत्र येणार असतात. शौर्य आणि ऊर्जा कितीही संकट आली तरी त्या संकटांशी सामना करून शौर्य आणि ऊर्जा दोघंही एकत्र येणार असतात. आता मात्र शौर्य ऊर्जा यांचं लग्न आहे आणि इकडे दिव्या म्हणते की मलाच काहीतरी केलं पाहिजे हे लग्न थांबवायला असं वाटतं. आणि दिव्या इकडे दिग्विजय शिर्केंच्या घरी म्हणजे अर्पिताला भेटायला आलेली असते. तेव्हा दिग्विजय शिर्के तिथं असतात. अर्पिता रडत बसलेली असते कारण शौर्याचं लग्न तिकडं होतंय आणि तिला मात्र वाईट वाटत असतं की शौर्य आता माझा राहिलेला नाहीये. कारण इतकी दिवस त्या शौर्यासाठी तिनं स्वप्न पाहिलेली होती आणि आत्ता या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात. तेव्हा दिव्या म्हणत असते की अगं तू काय अशी बसून राहिलीस? तुला माहित नाहीये का तुझं प्रेम आहे ना शौर्यावरती? ती म्हणते, हो माझं प्रेम आहे, पण शौर्याचं माझ्यावरती प्रेम नाहीये, त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे. अर्थ काय या लग्नाला? दिव्या म्हणते, अगं तुला कळत नाहीये का? तुझं प्रेम आहे ना तर तुझं प्रेम तुला मिळालंच पाहिजे. अगं तुला गेलं पाहिजे, तिथं लढलं पाहिजे आणि शौर्य लग्न झाल्यावर होईल ना त्याचं प्रेम आणि तुझं आहे ना प्रेम, त्यामुळं ते प्रेम तुला मिळालंच पाहिजे. मी नाही का केलं आदित्य बरोबर लग्न? तेव्हा ती म्हणत असते की अगं आदित्य तुझ्यावर प्रेम करत होता हे तुला माहिती होतं. जर शौर्याचं माझ्यावर प्रेम असतं तर त्याच्या साथीने मी अख्ख्या जगाच्या विरोधात जायला तयार होते, पण त्याचं माझ्यावर प्रेमच नाहीये तर मी काय करणार आहे? तेव्हा दिव्या म्हणते की एक गोष्ट मी तुला सांगते, हे सगळं त्या ऊर्जाचं चाललेलं आहे ते म्हणजे एक ह्या केस जिंकण्यासाठी चाललेलं नाटक आहे. त्या ऊर्जाने जे काही निर्णय घेतलाय, जे सगळं काही केलेलं आहे ते मला माहिती आहे, कारण माझ्या एवढं तिला कोणीच ओळखू शकत नाही असं ती सांगायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र अर्पिता म्हणते, म्हणजे? तेव्हा दिव्या सांगते की ऊर्जा शिंदे ही माझी सख्खी बहीण आहे. आता मात्र इकडे दिग्विजय शिर्के आणि अर्पिता या दोघांना धक्का बसतो. इकडे ऊर्जा आणि शौर्य यांचे लग्नातले विधी सुरू झालेले असतात. सगळेजण तिथे असतात. ऊर्जा आणि शौर्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असतात आणि इकडे दिव्या मात्र हे लग्न मोडण्यासाठी कांड चालू झालेला असतो. ती म्हणत असते की ती कधी कोणाच्या प्रेमात पडू शकत नाहीये, ती फक्त या केससाठी या सगळ्या गोष्टी ठरवते. आता शौर्याच्या फोनवरती या डॅडचा फोन येत असतो. सगळेजण तिथं असतात, सगळेजण पाहतात. शौर्य म्हणतो, डॅड? कारण हर्षवर्धनने ठरवलेलं असतं की आई लग्नाच्या आधी आपण त्याला फोन करायचा आणि माघारी बोलवायचं, पण आजीने अगदी हुशारीने या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि हुशारीने दाखवून दिलेलं असतं की आत्ता तू इथून उठून जायचं नाही आणि शौर्याने सुद्धा नकार दिलेला असतो. इथेच डाव फेल होतो, तो म्हणजे हर्षवर्धनचा. त्यानंतर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतं की दिव्या म्हणत असते की तूच करू शकतेस, हे तुला जाऊन हे लग्न थांबवावंच लागणार आहे. जर तू हे लग्न थांबवलं नाही तर गोष्टी खूप विकोपाला जातील आणि इकडे शौर्याचं नुकसानच होणार आहे. अर्पिताला आता असं पटलेलं असतं की शौर्य हा फसला जातोय, त्याला ऊर्जा फसवते अशा पद्धतीने या दिव्याने कान भरलेले असतात. आणि मग मात्र आता अर्पिता विचार करते, पण हे लग्न मी कसं थांबवणार? तेव्हा मात्र इकडे दिग्विजय शिर्के म्हणतो की हे लग्न तू नाही थांबवायचं, हे लग्न मी थांबवणार आहे आणि आपण जायचंय आणि हे लग्न थांबवायचं आहे असं त्यांचं ठरलेलं असतं. आता मात्र प्रश्न उभे राहिलेले असतात की करायचं काय?
ह्या गोष्टी सोडवायच्या कशा पद्धतीने, अशा अनेक गोष्टी चाललेल्या असतात. इकडे शौर्य आणि अर्पिता यांचं लग्न सुरू असतं आणि शौर्य अर्पिताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत असतो आणि नेमकं त्याच वेळेस आता तिथे पोहोचलेले असतात ते म्हणजे दिग्विजय शिर्के आणि अर्पिता. त्यांना दोघांना तिथं बघून खरं तर धक्का बसलेला असतो, पण त्यांनी तिथे येऊन गोंधळ घालायची सुरुवात काही सोडलेली नसते. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते आणि तिथे येऊन म्हणतात की थांबा, हे लग्न होऊ शकत नाही. आता मात्र धक्का बसलेला असतो आणि प्रश्न पडलेला असतो शौर्य आणि त्याचबरोबर ऊर्जा. पण यांना माहित नाहीये की शौर्य आणि ऊर्जा दोघं एकत्र येऊन काय करू शकतात. आणि इकडे आजी त्याचबरोबर पूर्वा ह्या दोघी खंबीरपणे तिथं उभ्या आहेत आणि ऊर्जा सुद्धा तेवढंच सणसणीत उत्तर देऊन इकडे दिग्विजय शिर्केची बोलती बंद करू शकते. आता हे लग्न कशा पद्धतीने पार पडणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.